हे बघा किती रास, खुब्यांचा खजाना आहे. एवढा खजाना आला हे बघा, भरू शकता तुम्ही. याच जागेवर 200 तरी खोबे असतील. हेच जर सीझनला चांगले राहिले आणि मोठी साईज झाली तर काम 25 होईल. तर बघू शकता जवळ जवळ हा एक खूप आहे, हा एक खूप आहे. असे मोठे मोठे आपल्याला खुबे जमा करायचं. हा एक 3 मोठे मोठे साईजचे खुबे पकडलेत. अजून तर मित्रांनो बघू शकता आपण खुबाना आता बॉईल करायचं आहे आणि खुबा बॉईल झाल्यानंतर असे गोले बाहेर निघतील. गोले बाहेर निघले ना आपण मसाल्यामध्ये असा मिक्स करू. मसाला हळद मीठ मसाला मिक्स करायचा आहे. त्याच्यानंतर आपण डायरेक्ट याच्यात तव्यावर टाकू, कारण तव्यामध्ये टाकला ना तर त्याच पद्धतीने आपल्याला फील येतो, एकदम तंदुरीसारखा फील येतो. तर नमस्कार मित्रांनो, मी उमेश टांडेल तुमचं पुन्हा स्वागत करतो आपल्या नावाखाडी फिशिंग या चॅनलवरती. तर मित्रांनो आज चालू आपण मेन तर आपण कारण आहे आपल्या होड्यामध्ये काठी मासा लागला आहे खूप. कारण म्हणजे बोईट मासा पण जास्त लागलेला आणि काठी मासा पण जास्त लागला. त्याच्यामुळं आपल्याला टाईम पण चालता, पण काठी मासा काढायला जमला नाही आणि वारा पण होता. तर आपण आता ती काठी मासा किती आहे तुम्हाला दाखवतोय. खूप लागला आहे, खूप काढायला लागेल आणि आता तो खराब झाला असेल कारण काल घुसलेला आणि तो आता होडीमध्येच आहे. आपल्याला फेकायला लागेल, जाळीमधून काढूची, जाळी क्लिअर करून म्हणजे नेक्स्ट डे आपल्याला मच्छी पकडायची असेल तेव्हा जायला. आणि तुम्ही मागं बघू शकता की एकदम झाडा बघू शकता, ही पनवेलवरून बघा सर्व ही झाडं आलेत आणि ही आता जाळी लागली ना वाट लागणार आहे. आता ही तर कमीच आहेत, आता 15 ठिकाणी असं जसे जसे मरतील तसे जसे खाली जातील, जसे जसे ताजे आहेत तसे त्याचं वरती आहेत. ते जसे मरतील काली पडतील तेव्हा ते खाली जातील, म्हणजे जाळीला जास्त गोष्टी. तर आता आपण जाणार होडीवर गेल्यानंतर काटे काढू. काठी काढल्यावर नंतर मेन आपण खुबा सीझनमध्ये आपण खुबा थंडीच्या सीझनमध्ये खुबा पकडतात लोक. तर थंडीच्या सीझनमध्ये आपल्याला 1 रुपयाचा पण खुबा पकडला नाही, कारण खुबाच नव्हतं आमच्या साईडला. तर या सीझनमध्ये खुबा आलं आहे नवीन, मे महिन्याच्या टायमिंगला आलं तर नवीन. छोटा आहे, अजून छोटा आहे पण मध्ये मोठा आहे. तर बघू किती भेटते खुबा कुठल्या साईडचा आणि भेटला आपण मस्त त्याची रेसिपी बनवू. जाऊ पहिले होडीमधल्या काट्या काढू, कारण पाणी आहे या साईडला. पाणी सुकल्यानंतर आपण खुबे पकडू. तर चला जाऊ होडीवर. तर मित्रांनो बघू शकता बघा, या काट्यात पूर्ण वावरीमध्ये आपल्या जाळीमध्ये फसल्यात, आता खराब झाल्यात. आता याला साफ करायचं आहे, तरी 1.5-2 तास आरामात जातील. आता पहिले याला साफ करून घेऊ आपण. तर मित्रांनो आपले खुबे झालेत साफ करून. तर मित्रांनो आपले काट्या झाल्या साफ करून, तर तुम्हाला खुबे दाखवतोय. तर खुबे बघू शकता तुम्ही या साईडला, हे जेवढे दिसतात ना ते खुबे आहेत. एका जागेवर बघू शकता की हे खुबे, पण ही छोटी साईज आहे, आपल्याला मोठी घ्यायची आहेत. खूप आलेत तुम्ही बघू शकता, आजूबाजूला खुब्यांचा खजाना आहे सर्वीकडे ना. खुबेच पाठी साईडला पण खुबेच आहेत. हे जेवढे दिसतात ना खुबे आहेत. यावर्षी खूप प्रमाणात खुबे मोठे जास्त आलेत. तर अजून साईज मोठी नाही, पण जी साईज मोठी आहे एवढे ते घ्यायचे आहेत. आता आपण आपल्या भालात फिरू आणि तुम्हाला खुबे दाखवू. बघू शकता मी आजूबाजूला खुब्यांचा खजाना आहे, हे बघू शकता. खुबे आहेत, पण आपल्याला मोठी साईज घ्यायची आहे. पण मोठी साईज दाखवतो मला किती मोठी साईज. या साईडला खुबा आहे, पण तो चांगला आहे का बघायचा आहे. हा चांगला आहे, ही साईज घ्यायची आपल्याला. ही पण चालेल, ही साईज घ्यायची आहे. पूर्ण थोडेफार मेलेत आणि थोडेफार चांगले आहेत. जी साईज आपल्याला मोठी भेटेल ना ती घेऊन टाकू आपण. तर मित्रांनो बघा, इथं जवळजवळ 2 तोड्यात ही मोठी साईज आहे. अरे बरं, हा अख्खा आहे, बरं खराब झालेला अख्खा आहे. त्याच्याच जवळ हा बघा, हा इथून तो खराब झाला आहे, ओपन झालेला आहे, म्हणजे मेला आहे तो. खुब्यांची रास आहे.
पण ते साईज आपल्या काय कामाच्या नाही. आपल्याला तरी थोडी मोठी साईज पाहिजे. एवढी पण नाही घेऊ शकत आपण. साईज मोठी पाहिजे, एवढी पाहिजे तरी. आपण मागच्या टायमिंगला मागची वर्षी एक खूप 100 ग्रामचा एवढा साईज पकडलेला. यावेळेस बघू ही साईज कधी मोठी होते ते. आता थंडीच्याच टायमिंगला सीझन चालू होईल आपला. तर तुम्ही हे बघू शकतात ना, पूर्ण खुबे आहेत पण साईज छोटे आहे आणि अर्धे मेलेले आहेत बघा. आणि जास्त वरती का आले, जे पाऊस पडला ना, पावसाचा जोर एवढा असतो ना पाणी चिखल्यावर पूर्ण धुपून जातं. म्हणून ह्या अर्ध्या वरती आहेत, अर्ध्या जे मेलेले आहेत ना ते ओपन झालेले आहेत. त्यात आपल्याला बघा एवढी साईजचे खुबे गेला. बालदी चेंज केली भावाकडून, कारण आपली ती बालदी छोटी होती. तर कॅमेरा सगळं चिखल्यामध्ये गेला, पूर्ण कॅमेरा मागला. आता कॅमेरा साफ करून आपण व्हिडिओ करतो आहे. पुढं बघतो पण खूप आहे, पण आपल्याला मोठी साईज घ्यायची. तर चला पकडू मोठी साईजचे खुबे. हा साईडला तर बघू शकता पूर्ण वरती चालत खुबे. ही साईज ठीक आहे, एवढी साईज तरी चालली पाहिजे, पण अजून एवढी साईज नाही. खूपच आहे पूर्ण बघा, करोडच्या प्रमाणात खुबा आले बघा. पण त्याचा आता सध्या तर काय फायदा नाही, त्याचा थंडीच्या सीझनला फायदा होईल आपल्याला. हे बघा खूप आहे. हे सर्व जिवंत आहेत. हा जिवंत असून पण ओपन झाला आहे, पण तो बहुतेक मारावा येईल. ते पण थोडासा मारावा आहे बघा. हे असे ओपन झाले तर ते जेवढे आपल्याला चांगले भेटतात ना तेवढे पकडू. हे बघा किती रास खुब्यांचा खजाना आहे. एवढा खजाना आला हे बघा, भरू शकता तुम्ही. याच जागेवर 200 तरी खुबे असतील. हेच जर सीझनला चांगले राहिले आणि मोठी साईज झाली तर काम 25 होईल. थंडीच्या सीझनला तर आले पाहिजे, गेलेले पाहिजे. कधी जातात पण. आणि या साईडला तुम्ही बघू शकता ना, खुब्यांचा खजाना आहे. अजून असं खुबे दिसतात ना, बेकार खुबे दिसतात. काम होईल, मोठे झाले आणि चांगले राहिले ना काम 25 होऊन जाईल. कारण या आपल्या सीझनला 1 रुपयाची कमाई नाही झाली खुब्याने. आता बघू हा थंडीच्या सीझनमध्ये किती. आता पावसाला तर आहे, पावसाला संपल्यानंतर थंडी चालू होईल. मोठा खुबा झाला ना काम फिट होऊन जाईल. तर चला पुढं बघू आपण काय किती खुबे अजून भेटतात. बघू शकता बघा, हे खुब्यांच्या खजान्यामध्ये आपल्याला भेटतात असे मोठे खुबे असे आतमध्ये. आणि थोडेसे वरती पावसाला दुपून बसलेले असतात. आता ते पूर्ण पाऊस नसताना तर पूर्ण आपल्याला खाली भेटले असते, सापायला लागले असते. आणि बघू शकता आपण खुब्यांच्या खजान्यावर उभे आहेत. हा कसा टोन उघडा करून बसलाय बघा. बघू शकता बघा कसा टोन उघडा केलाय. 2 आहेत, हा एक छोटा आहे पण हा नाही घ्यायचा. ही साईज घेऊ आपण. आणि बघा बाजूला जेवढे दिसत ना पाण्यात झोपलेत खुब्यांचेच खजानावर मी उभा आहे समजा. बघा आणि कधी खूप आणलं पण दाखवतोय. आणि ते पण भरोसा नाही, चालायला जागा नाही त्यांना. हे बघा खूप बघायला कसं मास्टर आहे. खूपही बघू शकता, सगळे डणकीचे मस्त साईज आहे. आता बघू अजून बरं असं आहे. आमच्यावर चमकते ना एवढा, पण खुब्यांचं खाता नाही. चाललास बस तर बघू शकता जवळ हा एक खूप आहे, हा एक खूप आहे. असे मोठे आपल्याला खुबे जमा करतो. हा एक 3 मोठे साईजचे खुबे पकडलेत. अजून आहेत पुढं बघूया. तर मित्र बघा इथं चिंबोरी बसलेली दिसले बघा. आपण चाललेलो कंप्लीट चिंबोरी बसलेली दिसली. नरम आहे, नरम. सोडून देऊ तिला. तर मित्र मग आपले खुबे आणि अजून हे आपल्या भावाचे आहेत खुबे आणि आपले खुबे. आपल्या आज एवढे खुबे भेटले, अजून भेटले असते पण आपल्याला थोडासा टाईम झाला होता कारण मच्छी पण काढायची होती आणि जास्त ऊन लागलं. तर आपल्याला
जेवढे पाहिजे तेवढे आपण पकडून आणले रेसिपीसाठी. तर आता आपण रेसिपी करू. तर मित्रांनो मस्तपैकी आपण फ्रेश झाल्यानंतर ना आता आपले खुबे धुतल्यानंतर ना आपण त्याला बॉईल करून त्यांचे गोलेत ना काढलेत. आता आपण तव्यावर फ्राय करायचं. खुबा तवा फ्राय बनवणार आहेत. कारण मागच्या वेळेला आपण खुबा तंदुरीमध्ये पद्धतीमध्ये बनवलेला होता. यावेळी खुबा तंदुरी बनवायचं आणि आपल्याला खुबा फ्राय बनवायचा. आणि ते पण भारी म्हणजे तंदुरी टाईपच लागते. म्हणजे खुबा तंदुरी फ्राय या पद्धतीने बनवायचं. तर कसे बनवायचे पहिले आपण बॉईल करतो, तुम्हाला दाखवतो. तर मित्रांनो बघू शकता आपण खुबाना आता बॉईल करायचं आहे. बॉईल केल्यावर ना आपले गोले याच्यामध्ये ओपन होतील आणि खुबा बॉईल झाल्यानंतर असे गोले बाहेर निघतील. गोले बाहेर निघले ना आपण मस्तपैकी मसाल्यामध्ये असा मिक्स करू. मसाला मीठ मसाला मिक्स करायचा आहे. नॉर्मल आपण मच्छी कशी चालतो तसं त्याच पद्धतीने तळायचं आहे. आणि त्याची लसूण वगैरे टाकायचं आहे. त्याच्यानंतर आपण डायरेक्ट याच्यात तव्यावर टाकू. कारण तव्यामध्ये टाकला ना तर त्याच पद्धतीने आपल्याला फील येतो. एकदम तंदुरीसारखा फील येतो. खुबा फ्राय बनवणार आहे आपण. मस्तपैकी तव्यावर टाकायचं. त्याच्यामध्ये मीठ मसाला हळद लसूण या गोष्टी आपण मिक्स केलेल्या आहेत. आणि आपला अर्धा खुबा बघा इकडं बॉईल होतं आहे. अर्धा पण बॉईल केला, अर्धा इथं रेडी होतं आहे. आणि मस्तपैकी आज खुबा फ्राय खायला भेटणार आहे. आणि तुम्ही जास्त शिजवला ना तर जास्त चांगल्या पद्धतीने आपल्याला टेस्ट करायला भेटेल. नाही तर कमी शिजवला तर मग कच्चा आहे. जास्त शिजवला ना मग आपला मस्तपैकी खुबा रेडी होऊन जाईल. बघू शकता खुबा कसा आपला फ्राय होतो. तर मित्रांनो बघू शकता आपला खुबा ना मस्तपैकी शिजत चालला आहे. बघू शकता एकदम मस्तपैकी तुम्हाला दिसत आहे. असा थोडासा काळपट पडला ना मग शिजत जेवढा पण शिजू ना तेवढं चांगलं लागेल. तर मित्रांनो बघा आपण त्याच्यामध्ये ना थोडे शिजवलेत पहिले. आपण जास्त शिजवलं कारण जेवढा शिजू तेवढा क्रंची होईल. हे करपले नाही. जास्त शिजवल्याने मसाला थोडासा काळपट झाला त्याच्यामुळे तसे दिसतात. आणि हे मस्तपैकी आज खुबा फ्राय खायला भेटेल. हे बघू शकता तुम्ही जे खुबा आहे ना मस्तपैकी शिजलेला आहे आणि एकदम क्रंची टाईप झालेला आहे. आणि हा खायला ना एकदम कुरकुरीत लागणार आहे. आणि जेवढा शिजवणार ना तेवढा चांगला लागणार. जेवढा कच्चा ठेवणार तेवढा मग चिंगमसारखा चावायला भेटतो. आणि हे ना आपले प्रॉपर शिजलेलं. चटणीनं आपण याच्यावरतीच नॉर्मल टाकली कारण आतमध्ये टाकले नाही. कारण ते शिजवतं ना चटणी मग जळून जाते. तेवढी टेस्ट नाही. आणि मस्तपैकी खुबा आपला फ्राय झालेला आहे. आणि असं भाकरीसोबत खायला पण भारी वाटेल. भाकरीसोबत किंवा चपातीसोबत आणि कच्चे पण खाऊ शकता. बघा मस्तपैकी झालेलं आहे. तर मस्तपैकी आपण ही संपून टाकू. मित्रांनो तुम्हाला आजची व्हिडिओ आवडली असेल तर आपल्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करून जास्त शेअर करा. तर चला मित्रांनो भेटू पण अशाच नवीन व्हिडिओमध्ये.